बालमित्रांनो, नमस्कार. ग म भ न मराठी भाषा कार्यशाळेत मी डॉक्टर गौतमी आणि माझ्यासोबत सीमा देसाई आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. मराठी भाषा वळवावी तशी वळते अशी एक म्हण आहे. पण त्यासाठी मराठीचे परिपूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे. म्हणी, वाक्प्रचार हे आपल्या मराठी भाषेचे अलंकार आहेत. या सर्वांचीच इत्थंभूत माहिती आम्ही आमच्या कार्यशाळेत सातत्याने देत असतो. मराठी म्हणी म्हणजे लोकपरंपरेने आलेले किंवा अनुभवावर आधारित असे छोटे अर्थपूर्ण वाक्यसमूह असतात, जे कमीत कमी शब्दात जीवनातील एखादे सत्य, उपदेश किंवा परिस्थितीचे मार्मिक भाष्य करीत असतात. या म्हणी समाजाच्या शहाणपणाचा आणि अनुभवाचा आरसा असतात, जसे की "अति तेथे माती" किंवा "आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे" किंवा "आधीच हौस त्यात पडला पाऊस". म्हणजेच या म्हणी जीवनाचा बोध आणि सल्ला देत असतात. आता आपण आपल्या या व्हिडिओमध्ये अशाच काही गमतीशीर म्हणींचा आनंद लुटूया. आपली पहिली म्हण आहे घरोघरी मातीच्या चुली. अर्थातच जवळपास सगळीकडे परिस्थिती एकसारखीच असते. आपली दुसरी म्हण आहे आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे. याचा अर्थ कुणाला तरी काहीतरी अधिक अपेक्षा नसतानाही देवाकडून किंवा कुठलीही अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे किंवा प्राप्ती होणे असा याचा अर्थ आहे. आपली तिसरी म्हण आहे नाचता येईना अंगण वाकडे. अर्थातच कित्येकांना अशी सवय असते की आपल्यातील दोष, कमीपणा झाकण्यासाठी दुसऱ्यांना सतत दोष देत राहणं. चौथी म्हण आहे इकडे आड तिकडे विहीर. अर्थातच सर्व बाजूनी अडचणीत सापडल्याने आपण काहीच करू शकत नाहीत. पुढील म्हण आहे एकाच माळेचे मणी. याचा अर्थ सगळे सारखेच असतात, कुणीही डावा उजवा, चांगला वाईट असा नसतो. पुढची म्हण आहे आपला हात जगन्नाथ. अर्थातच ऐनवेळीच कुणीच मदतीसाठी आले नाही तरीही आपले काम आपल्यालाच करावं लागतं. पुढील म्हण आहे कामापुरता मामा. अर्थातच काम असेल तरच गोड बोलायचं, अन्यथा नाही. अशीही माणसं समाजात आपल्याला सापडतात बरं का. पुढील म्हण आहे इच्छा असेल तर मार्ग दिसेल. अर्थातच एखादे काम कितीही अवघड असले तरी मनापासून प्रयत्न केले असता ते सफल होतेच. तर मित्रांनो, तुम्हाला या म्हणी आवडल्या असतील अशी मी अपेक्षा करते. या आणि अशाच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube वाहिनीस नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू लवकरच. तोवर धन्यवाद.